डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये आपले मन, अवचेतन मन जीवनाचे पुस्तक आहे असे सांगितले आहे. चला तर मग कसे ते पाहूया. तुम्ही तुमच्या अवचेतन मनावर जे विचार, विश्वास, मते, सिद्धांत किंवा दुराग्रह लिहाल, कोरून ठेवाल किंवा छापाल त्याची वस्तुनिष्ठ अभिव्यक्ती तुम्हाला परिस्थिती, घटना किंवा स्थितीच्या रूपामध्ये पाहायला मिळते. तुमचे अवचेतन मन वाद घालू शकत नाही. ते फक्त तुम्ही त्याच्यावर लिहिल्याप्रमाणे कृती करू शकते. कारण तुमचे विचारच तुमचे अनुभव बनून जातात. माणूस दिवसभर जो विचार करतो तो तसाच बनतो. जगाला हलवून ठेवण्याची शक्ती तुमच्या अवचेतन मनात आहे. त्यात अफाट बुद्धिमत्ता आणि पारावार शहाणपण व ज्ञान आहे. जेव्हा या दोन्ही मनात अनुरूपतेचे, शांततेचे व परस्पर सामंजस्याचे संबंध असतात तेव्हा तुम्हाला आरोग्य, आनंद, शांती आणि सुख मिळते. तुम्ही तुमच्या अवचेतन मनावरची छाप टाकाल ती अंतराळाच्या पडद्यावर व्यक्त होत असते. अचेतन मन घातकी त्वचारोग बरा करते. अवचेतन मनाच्या उपचारशक्तीचा एक विश्वसनीय पुरावा म्हणजे व्यक्तिगत उपचार आहे. 40 वर्षापूर्वी मला एका घातक त्वचारोग झाला होता. मी चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे गेलो, ज्याने वैद्यकीय शास्त्रात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपचार केले, पण त्यापैकी एकाचाही फायदा झाला नाही. दिवसेंदिवस हा आजार बळावतच चालला होता. मग एके दिवशी मानसशास्त्राचे सखोल ज्ञान असलेले एक धर्मगुरू मला भेटले. त्यांनी मला 139व्या स्तोत्राचा गूढार्थ समजावून सांगितला. त्यांनी माझे लक्ष या वाक्याकडे वेधले. वाक्य असे होते: तुमच्या पुस्तकात माझ्या सगळ्या सदस्यांची नोंद केलेली होती, ज्यांना सतत आकार मिळत होता तेव्हा जेव्हा यांच्यापैकी कोणीही नव्हते. त्यांनी स्पष्ट केले की या स्तोत्रातील पुस्तक या शब्दाचा अर्थ म्हणजे माझे अवचेतन मन हा होता, ज्याने एका फलित पेशीपासून माझे सगळे अवयव तयार केले, त्यांना आकार दिला. त्यांनी या तथ्याकडे बोट करून दाखवले, ज्या माझ्या अवचेतन मनाने माझे शरीर बनवले आहे ते त्यांच्या आत समाविष्ट असलेल्या रूपरेषेनुसार त्या शरीराचे पुनर्निर्माणसुद्धा करू शकते. त्या धर्मगुरूंनी त्यांच्या घड्याळाकडे बोट दाखवीत सांगितले, हे घड्याळ बघ, हे कोणीतरी बनवले आहे, पण ते घड्याळ प्रत्यक्षात बनवण्याआधी त्याच्या मनात ते बनवण्याबाबत सुस्पष्ट कल्पना आधीच तयार करून ठेवलेली होती. जर काही कारणाने ते घड्याळ बंद पडले तर ते घड्याळ बनवणाऱ्याला त्याची मूलभूत कल्पना ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी जरुरी असलेले ज्ञान देते. या उदाहरणाद्वारे ते काय सांगायचा प्रयत्न करीत होते ते मला समजले. माझे शरीर बनवणारे ते अवचेतन मन त्या घड्याळ बनवणाऱ्यासारखे आहे. माझ्या शरीराला नेमके कसे बरे करावे, त्याला पूर्वीसारखे निरामय कसे करावे व माझ्या शरीरातील महत्त्वाच्या कार्यांना व प्रक्रियांना काय मार्गदर्शन द्यावे हे त्याला माहीत आहे. पण त्याने ते योग्य प्रकारे करण्यासाठी मी त्याला आरोग्याची व स्वास्थ्याची अचूक कल्पना द्यायला हवी होती. माझ्या अचेतन मनाला मी दिलेली अशी कल्पना हे कारण बनेल व त्याचा परिणाम म्हणून माझे शरीर बरे होईल. मी अगदी साधी सरळ प्रार्थना तयार केली. ती अशी: माझे शरीर आणि त्याचे सगळे अवयव हे माझ्या अवचेतन मनातील असीमित बुद्धिमत्तेने बनलेले आहेत. मला बरे कसे करावे हे त्याला माहीत आहे. त्याच्या ज्ञानाने माझ्या सगळ्या अवयवांना, पेशींना, स्नायूंना आणि अस्थींना आकार दिला. माझ्या आतले हे अफाट उपचारक अस्तित्व आता माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीचे रूपांतर करीत आहे व त्याद्वारे मला परिपूर्ण व उत्कृष्ट बनवित आहे. माझ्यात सध्या होत असलेल्या या बऱ्या करण्याच्या प्रक्रियेचा मी आभारी आहे. माझ्या अंतर्गत असलेल्या या रचनात्मक बुद्धिमत्तेची कार्ये अद्भुत आहेत. ही प्रार्थना मी रोज 2 किंवा 3 वेळा मोठ्याने म्हणायचो. साधारणतः 3 महिन्यानंतर माझी त्वचा पूर्णपणे स्वस्थ झाली. तो घातक चर्मरोग अदृश्य झाला होता. माझे डॉक्टर चक्रावून गेले, पण मला माहीत होते की काय घडले आहे. मी माझ्या अवचेतन मनाला परिपूर्णतेची, सौंदर्याची व पूर्ण अखंडत्वाची जीवनदायी रूपरेषा दिली होती. त्यामुळे माझ्या अवचेतन मनात ठाण मांडून राहिलेली नकारात्मक
रूपरेषा व कल्पना जी माझ्या समस्येला कारणीभूत होती ती बाहेर टाकली गेली. जोपर्यंत तुमच्या मनात मानसिक संतुलनाला प्राधान्य मिळते तोवर तुमच्या शरीरावर काहीच वाईट परिणाम दिसत नाही. तुम्ही सतत सकारात्मकतेने तुमच्या मनाला ओलेचिंब केले की तुमचे शरीर तुम्ही बदलू शकता. सगळ्या उपचारांचा हाच मूलभूत पाया व आधार आहे. तुझे काम आश्चर्यजनक आहे आणि माझ्या अचेतन मनाला ते बरोबर माहीत आहे. असा होता आजचा हा भाग. कसे वाटले बरे मित्रांनो? आजचे जोसेफ मर्फी यांचा हा विचार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यांनी आज सांगितले होते की आपले मन म्हणजे एक पुस्तकच आहे. आणि हो, जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरित करतो, प्रोत्साहन करतो. धन्यवाद.